चला तर मग आज बनवूयात इडली सांबारला लागणारा सांबार। सगळ्यात आधी तिकडे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि आपला एक टोमॅटो कट करून टाकला। 4 ते 5 शिट्ट्यामध्ये डाळ अगदी रेडी आहे। त्याचबरोबर एका पॅनमध्ये मी इकडे जिरे मोहरीची फोडणी देत आहे। त्यामध्ये कांदा, लाल मिरच्या, कढीपत्ता याची सर्व फोडणी दिले, याला छान असं फ्राय केलं आणि त्याचबरोबर आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत आणि यामध्ये मी सगळ्यात आधी आलू घालत आहे आणि शेवगा, थोडंसं गाजर, हे सर्व भाज्या छान परतून घ्या आणि याला 5-1 मिनिटासाठी छान वाफू द्या। त्याचबरोबर त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घालत आहोत, सांबार मसाला घालत आहोत, काश्मीरी मिर्च पावडर, गावरान मिर्च पावडर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला। सांबार बनवायचा त्यामुळे सांबार मसाला थोडी जास्त प्रमाणामध्ये घालू शकता आणि चिंचेचं पाणीसुद्धा घातलेलं आहे। मी थोडे वेळ चिंच भिजून ठेवली होती आणि अगदी डाळ टाकली आणि अगदी छोट्या प्रमाणामध्ये गूळ घातला आहे आणि वरतून छान असं गार्निश करून कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे। बघू शकता 1-5 मिनिटानंतर आपला रेडी सांबार। आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।